दिंडोरी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना 44,627 मतांनी विजय मिळाला आहे। त्यांच्या या विजयामुळे दिंडोरी शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे। नरहरी झिरवाळ यांच्या विजयाचा जल्लोष शहरभर सुरू असून कार्यकर्ते गुलाल उधळून आनंद व्यक्त करत आहेत। त्यांच्या समर्थकांनी शहरातील विविध भागात धूमधडाक्यात जल्लोष व्यक्त केलाय। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या विजयाचा जल्लोष सुरू आहे। या प्रसंगी समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला। मी आतापर्यंत 7-8 छोट्या मोठ्या निवडणुका लढलोय, पण माझ्या बरोबर कधी युवा वर्ग जो आजच्या मितीला जो एकदम असा ॲग्रेसिव्ह होता, त्याचं हे विजयाचं खरं श्रेय हे युवकांना जातं। त्याचबरोबर लाडक्या बहिणी आणि त्याबरोबर जे मला खूप टॉर्चर केलं गेलं, कदाचित त्यांना वाटत होतं का ती मतं वाढतील, पण ती घटली का जसं मी मराठा विरोधी आहे, मी नाचे आहे, मी नौटंकी करतो, हे जर सर्वसामान्य जनतेला युवकांना कळतं तर त्यांना का उमजलं नाही मला माहित नाही। पण ते जे होतंय ते बऱ्यासाठी होतंय असं म्हणून ते शेवटच्या टोकाला अगदी पूर्ण पातळी सोडून जे पद्धतीने ते गेले ते जनतेला आवडलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हा मताधिक्य आपल्याला पाहायला मिळतं। सगळे महायुतीचे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी निवडणूक एकदम हाताशी घेतली। अनेक अपप्रचार झाले, परंतु कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा नेता म्हणून आदरणीय झिरवाळ साहेबांकडे बघितलं जायचं आणि योगा त्या ठिकाणी त्याच्यामुळेच सर्वच कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्या ठिकाणी मतदानही करून घेतलं। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी केलेलं काम, त्या कामाची पोचपावती म्हणून या ठिकाणी आदरणीय झिरवाळ साहेबांना त्या ठिकाणी निवडून देऊन आणि आपला विजय हा निश्चित लोकांनी केला। आपल्या दिंडोरीतील तालुक्यातील लाडके आमदार नरहरी झिरवाळ साहेब यांचा 45,000पेक्षा जास्त मताधिक्याने त्यांचा विजय झालेला आहे। त्याबद्दल पूर्ण इथे असलेले सगळे आपले त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे। त्याच्यामुळे आमचं राशेगाव नंदू साळवे फाउंडेशन तर्फे हा आम्ही त्यांना हार टाकण्यात येत आहे। हे आमच्या सरपंच बोलतील। दिंडोरी विधानसभा माननीय आमदार नरहरी झिरवाळ यांचा तो जल्लोष आणि मिरवणूक चालली आहे, त्याचं खरं कारण तर साहेबांचं वागणं बोलणं, कुठली मस्ती नाही किंवा कुठलं काही सर्वसामान्यासारखं गोरगरिबासारखं वागणं आणि काम करण्याची हातोटी, या प्रगतीच्या विकासाकडे बघून सर्वसामान्य 45,000च्या मताधिक्याने जो लीड दिलेला आहे, एकच वादा, त्यामुळे साहेबांचा जो जल्लोष सर्वसामान्य गोरगरीब जनता करत आहे। आम्ही सर्वजण दिंडोरी शहर आणि सर्व ग्रामीण शहराच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। मी पेठ तालुक्यातील रहिवासी आहे, म्हणजे जनसामान्यपर्यंत पोहोचणारे आमचे साहेब आहे। सर्वसामान्य म्हणजे त्यांचं एक व्यक्तिमत्व इतकं छान आहे की सरळ साधं आणि सर्वसामान्यपर्यंत पोहोचणारे साहेब येते आणि आम्हाला सर्वांना त्यांना आमदार व्हायचं होतंच हे आम्हाला पूर्ण खात्री होती आणि ते निवडून पण आले। त्यांच्या हार्दिक अभिनंदन करते मी पेठ तालुक्यातर्फे। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।